रिलॅक्स, जरा शांत होशील? शांत हो, नको चिडचिड करूस. अनिका, प्रत्येक वेळेस असं स्वतःला त्रास करून घेऊन कसं चालेल? तुमचं बोलून झालं असेल तर प्लीज आता इथून जा. मी आता खूप चिडलेली आहे. उगाच तुमच्यावर राग निघेल ना प्लीज. तर ती रिशची मॉम अजूनही त्या ड्रग्सवाल्या थिंगला घेऊन माझ्यावर चिडलेली आहे. तिच्या मनात अजूनही राग आहे मला घेऊन. आणि त्यातून ही आजी माझ्यावरच सगळा ब्लेम टाकते. सगळ्यांसमोर माझी इमेज खराब करते माझी. आणि यार ती रिशची आई काय यार. शांत हो, शांत हो. सगळ्यात पहिलं हे सगळं इग्नोर कर. आणि मी काय म्हणते, आता आजीचं वय झाले की नाही, तिच्यामुळे त्या म्हातारीमुळे तुझ्या इमेजला कुठेही डाऊनफॉल येणार नाहीये. रागिणी, छान. आजीला इग्नोर कर असं सांगतेस तिला? नाही, तसं नाही. अनिका, नयनतारा तुझ्यावर रागवली आहे, मी तुला बोलतेय, या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. अनिका बाळा, 1 मिनिट थांब, जरा शांतपणे ऐकून घे मी काय म्हणते ते. बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही. तू तुझं वागणं सुधारण्याकडे लक्ष दे. इलेक्शन जिंकण्यासाठी तू काय केलंस ते योग्य होतं का? जरा नीट विचार कर. अगं, आयुष्यात जिंकणं फक्त महत्वाचं नसतं, हार जीत ही होतच असते. त्याने काही फार फरक पडत नाही. पण प्रत्येक परिस्थितीत आपण किती प्रामाणिकपणे वागतो, इतरांशी कसं बोलतो, कसं वागतो, त्यांना किती आदराने वागवतो, ह्या सगळ्या गोष्टींनी खूप फरक पडतो. हे बघ अनिका, तू जसं इतरांशी वागशील ना, तसेच इतर तुझ्याशी वागतील. बस प्लीज ना, बस ना आता. तुम्ही प्लीज इथून सगळे निघून जा प्लीज. आम्ही दोघी जास्त रागराग नको करू. आणि आई, तुम्ही पण तिला इतकं नका बोलू प्लीज. तुम्ही असं चुकीच्या गोष्टींसाठी तिला पाठीशी घालत राहिलात तर आणखी हाताबाहेर जाईल ती. उद्या तुमच्या बाबतीतही काही वेडवाकडं करायला ती मागे पुढे बघणार नाही, लक्षात ठेवा. सुहास दादा, मी सांगितलं ते सगळं सामान आलंय? हो मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं सामान आणलंय. छान, थँक्यू. कमळी, निंगी, आज तुम्ही तुमच्या गावाकडच्या गमती सांगत होतात ना, मला माझं सगळं लहानपणच आठवलं बघ. तुमच्या दोघींमुळे आजची दिवाळी कायम लक्षात राहील. म्हणून मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. म्हणजे आणि एक गिफ्ट? आजी, याची काय गरज आहे? अगं, गरज तर नव्हती, पण काय निदान बघून तरी घे. चल 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 चल, तू चल.